माणसाच्या आयुष्यामध्ये संपन्नता असन, स्टॅबिलिटी असन, विशेषतः आर्थिक, समजा एखादा उद्योगपती असन, व्यावसायिक असन, सगळ्या गरजा भागवून समाजासाठी काहीतरी करायचं डोक्यात आलं आणि त्याने मग थेट वृद्धाश्रम टाकायचा विचार केला तर ते एक ॲक्सेप्टेबल. कारण साधी पिठाची गिरणी टाकायची असेल ना, तर किती मोठं भांडवल लागतं आणि ती चालवायला काय कष्ट लागतात हे सर्वांना माहिती आहे. आणि समाजसेवेचा धंदा म्हणजे लष्कराच्या भाकरी भाजायचा धंदा. असे अनेक जण मानतात, समजतात आणि प्रत्यक्षात समाजामधलं जे वास्तव आहे ते पण तसंच आहे. या सगळ्या परिस्थितीला छेद देणारा एका सामान्य माणसाला, ज्या माणसाने उभं आयुष्य काळी-पिवळी टॅक्सी चालवली, चालक म्हणून काम केलं आणि त्याला समाजातलं दुःख वयाच्या 60व्या वर्षी इतकं स्वस्त केलं त्या दुःखाने. विशेषतः ज्येष्ठांच्या ज्येष्ठांची होणारी अवहेलना त्या माणसाला पावली नाही. खरं तर ज्येष्ठ म्हणजे आपल्या समाजाचं भांडवल. आपल्या समाजाचं भांडवल म्हणण्यापेक्षा ठेवा म्हणूया त्याला. परंतु त्या ज्येष्ठांना ज्या पद्धतीची वागणूक ज्यांनी घडवलं ती मुलं देत आहेत. ज्यांना घडवलं ती मुलं देत आहेत. ती मुलं ज्या पद्धतीने त्यांची अवहेलना करतायत, अशा एक नव्हे शेकडे केसेस आपल्या अवतीभोवती असतात. त्या एखाद्या वृद्धाला त्याच्या हक्कासाठी झगडावं लागत असन, 2 वेळच्या अन्नासाठी रस्त्यावर भटकावं लागत असन. या विचारानं ते चालक असलेले व्यक्तिमत्व इतकं अस्वस्थ झालं आणि त्यांनी ठरवलं वृद्धाश्रम टाकायचा. मुद्दा असा आहे, की वयाची 60 आयुष्यातलं रिटायर जे काही आपलं संचित मिळवलं आहे, मुलाला आय-टी इंजिनिअर केलं, मुलगा पुण्यात सेट झालेला आहे, बायको रिटायर झालेली, तिच्याबरोबर आयुष्यातले 4 सण सुखाचे अनुभवता आले असते. परंतु त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीला वाटलं, की मला ज्येष्ठांचे विशेषतः जे काही वयोवृद्ध आहेत, त्यांचे अश्रू पुसायचे आणि त्यांचा सांभाळ करायचा. हे वाटणं आणि प्रत्यक्षात साकारणं याच्यामध्ये प्रचंड मोठी आर्थिक दरी आहे. ती आर्थिक दरी पार करायची होती आणि हे सगळं साकारायचं होतं. 2017ला हा विचार मनात आला. 2025 8 वर्षामध्ये त्या व्यक्तीने पाहिलेलं स्वप्न का इतरांचे वडील, इतरांची आई ती माझी आई आहे आणि तो प्रवास 100% यशस्वी करून दाखवला. मी बोलतोय श्रीरामपुरातील माऊली वृद्धाश्रमाचे संस्थापक सुभाष वांगुंडे काकांविषयी. काकांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या समाजाच्या कुटुंबाला आपलं कुटुंब मानून आज साधारणतः ते 15 वयोवृद्ध आणि साधारणतः 20 मुलं जे काही वेगवेगळ्या वयोगटाचे आहेत, निराधार, एकल त्यांना ते सांभाळतायत. समाजाच्या कुटुंबाला आपलं कुटुंब मानून त्या आनंदामध्ये, त्यांच्या दुःखाचे, वंचितांचे अश्रू पुसण्यामध्ये ते माणूसपण शोधतायत, ईश्वर शोधतायत. त्यांचा प्रवास आज व्हॉइस ऑफ अहिल्यानगर या कार्यक्रमातून आपण समजून घेणार आहोत. नमस्कार काका. नमस्कार नमस्कार. तुम्ही स्टुडिओत आलात आणि आमच्या प्रेक्षकांना हा समाजसेवेचा प्रवास म्हणणार नाही मला. एक काय म्हणता येईल त्याला, एक तप म्हणता येईल, संघर्ष म्हणता येईल आणि स्वतः घेतलेलं एक चॅलेंज म्हणता येईल. ते चॅलेंज बरोबर. तुम्ही स्वीकारलं आणि मला असं वाटतं का मी ऑफिसमध्ये काम करत असताना माझ्या एका सहकाऱ्यांबरोबर तुम्ही आला होतात आणि तुमच्या हो. डोक्यात ती कन्सेप्ट रेंगाळत होती, की हो. मला असं करायचंय. तर त्यावेळेस मला जे मार्गदर्शन करता येणे शक्य होतं, ते मी तुम्हाला केलं. तो प्रवास आणि आज तुम्ही वृद्धाश्रमाचे संस्थापक, तो वृद्धाश्रम तुम्ही यशस्वी चालवतायत. तर तुम्ही आज ते वर्तुळ पूर्ण करून इथं स्टुडिओत आलेला आहात. तर नेमकं तुमच्या आयुष्यात काय घडलं? असा कोणता तो क्षण होता, की ज्याच्यामुळे तुम्हाला हे करावंसं वाटलं? आता त्यामध्ये मी पूर्वी काळी पिवळी टॅक्सी चालवायचो. त्यानंतर काही दिवस LIC एजंट म्हणून काम केलं बरं. आणि हे करता करता एक धार्मिक कार्यात सहभाग असावा हं. या उद्देशाने आपले जे श्रीरामपूर ते पंढरपूर हं. रामगिरी महाराजांची जवळजवळ 2000 वारकऱ्यांची दिंडी जात असते. सरला भेटची आपण. सराला भेटची. हो. हं, हं. तर त्या दिंडीमध्ये आम्ही एक 10-15 जण, काही आमचे वयोवृद्ध 6-7 जण, तुमच्यासारखे काही जवान हं. मुलं, हं. ज्यांना एक सेवा करायची, वारी हं. करायची, हं. अशांना बरोबर घेऊन आम्ही एक 10-15 जणांचा ग्रुप हं. हा श्रीरामपूर ते पंढरपूर वारीमध्ये जायचो आणि बरं. त्यामध्ये फक्त वारकरी न होता हं, एक हं. सेवेकरी म्हणून एक सिक्युरिटीचं काम करायचो आम्ही. म्हणजे वारकऱ्यांची सेवेकरी. वारकऱ्यांचे सेवेकरी. बरं, बरं. आणि वारकरी म्हणजे हा पांडुरंगाचा अवतारच आहे. हं. त्यांची सेवा करण्यात फार आनंद आहे. हं. आणि आम्ही 15 दिवस त्या वारकऱ्यांची सेवा करायचो. उदाहरणार्थ काही आजोबा थकले, त्यांना उचलायचं, ट्रकमध्ये, टेम्पोमध्ये आमच्या टाकायचं बरं. आणि पुढे 10-15 किलोमीटर, जे 20 किलोमीटर रनिंग असते, त्यामध्ये त्यांना चहा, पाणी, नाश्ता द्यायचं. बरं.
आणि त्यानंतर संध्याकाळी 6 वाजता दिंडी जिथं थांबल तिथं त्या राहुट्यावर हम्म. त्यांना औषधोपचार करायचे. जसं आम्ही एक श्रीरामपूरचे ग्रामीण रुग्णालय असेल, हम्म. वेगवेगळे डॉक्टर्स असतात जे आम्हाला मदत करतात. हम्म. त्यांच्याकडून आम्ही औषधं गोळा करायचो बर. आणि त्या राहुट्यावर त्या ज्या 2000 वारकऱ्यापैकी जे 50-100 वारकऱ्यांना औषधं लागत ते आम्ही औषधं द्यायचो. बर. आणि त्यानंतर मग ज्यावेळेस झोपायच्या वेळेस त्या आजी आजोबांची आपल्या आई वडिला समान सेवा करायची. बर. उदाहरणार्थ बर. त्यांचे हातपाय दाबायचे, मालिश करायची. हम्म. त्यातून त्या आजी आजोबांना एक मनातला कोपरा उघडा व्हायचा. हम्म. हम्म. हे रक्ताच्या पलीकडचं नातं एवढी सेवा करताय आपल्या, हम्म. हम्म. आपला मुलगा नाही करीत, सून नाही करीत. हम्म. आणि मग त्यावेळेस त्यांच्या मनातले गुपित ते सांगायचे का मुलगा असून सांभाळत नाही, हम्म. किंवा काहींना मुलगा नाही मुलीचा आहे, हम्म. 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 तर मुलीकडे लग्नानंतर मुलीकडे कसं राहावं. हम्म. हम्म. आपल्या धर्मात, हिंदू धर्मात मुलीच्या घरचं पाणी पिऊन असं एक पगडा बसलेला असतो. त्यामुळे ते आजी आजोबा हम्म. मुलीचं धन असून सुद्धा तिकडे जात नाही. अच्छा. आणि काही आजी आजोबा असे भेटले की त्यांना मुलगा नाही, मुलगी नाही, हम्म. आणि आयुष्याच्या संध्याकाळी हम्म. आर्थिक परिस्थिती नाही, कुठं राहावं. हम्म. 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 असे काही आजी आजोबा भेटले हम्म. आणि असे सलग 5 वर्ष हम्म. त्या वेदना साचत गेल्या मनात. अच्छा. कारण आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यावेळेस हम्म. माझं वय 55 होतं बर. आणि 60व्या वर्षी असं वाटलं की ह्या अशा निराधारांना हम्म. हम्म. काहीतरी आपण सेवा करावी. हम्म. आणि रामगिरी महाराजांना 5 वर्ष दिंडी केल्यानंतर त्यांना विनंती केली, महाराज मला पांडुरंगाने भरपूर दिलं. एक मुलगा आहे, हम्म. लहानी नात आहे, हम्म. सुनबाई आहे, हम्म. मिसेस प्राथमिक शिक्षिका आहे, हम्म. आणि एवढं पांडुरंगाने भरभरून दिलं ते सगळं ओंजळीतून वाया जाण्यापेक्षा कुठेतरी दिलं पाहिजे. आणि ह्या भावनेतून हम्म. मी मिसेसला सांगितलं की आपण यांच्यासाठी काहीतरी सेवा करू. हम्म. मी ठीक आहे. रामगिरी महाराजांना विचारलं, महाराज मला आता ही सेवा करायची. त्यांनी एकाच शब्द सांगितलं, अहो ही सेवा म्हणजे हम्म. साक्षात पुंडलिकाची सेवा आहे. पुंडलिकांनी परमेश्वराला विटेवर उभं केलं आणि आई वडिलांची सेवा आधी करू द्या म्हटलं. हम्म. ही जर सेवा करत असाल तुम्ही पंढरपूरला येऊ नका, दिंडीतही पाय ठेवू नका. हम्म. तुम्हाला विठ्ठल रुक्मिणी ह्या आजी आजोबांच्या रूपातच भेटत. माणसातच परमेश्वर आहे. माणसातच परमेश्वर आहे. हम्म. आणि आमचं एक ब्रीद वाक्यच आहे, हम्म. जनसेवा हीच ईश्वर सेवा. हम्म. आणि त्या रामगिरी महाराजांनी मला त्यावेळेस 21,000 रुपये देणगी दिली. आणि ह्या शुभ रामगिरी महाराजांनी रामगिरी महाराजांनी की जे त्यांच्या वा. पायावर डोकं ठेवून जे 10-20 रुपये देतात त्यातली देणगी दिली मला. वा. देणगी म्हणण्यापेक्षा तो आशीर्वाद म्हणजे. आशीर्वाद दिला. आणि त्या आशीर्वादावर हम्म. आम्ही ठरवलं. आणि मग मी मिसेसला सांगितलं, पण त्याच्या आधी तुम्ही आणि मिसेस तुम्ही मुलाकडे शिफ्ट झाले होते हो पुण्याला, पुण्याला शिफ्ट झालो. आणि मग तिथे त्या दत्त मंदिरासमोर एक काहीतरी किस्सा घडला हो होता. झाला होता. आणि ज्या त्यानंतर किस्स्यामुळे तुमच्यातला संवेदनशील हो. माणूस या निर्णयावर आला, बरोबर तो किस्सा. ते एक टर्निंग पॉइंट म्हणावं लागेल हो, हो. माझ्या आयुष्यातला. हो. तर माझी मिसेस लोणावळ्याला सर्व्हिसला होती. हम्म. आम्ही दिघीला राहत होतो. दिघीवरून 3 किलोमीटर भोसरीला सोडायचं. भोसरीहून ती कासारवाडीला बसने जायची. कासारवाडीहून लोकलनी खंडाळ्याला लोणावळ्याला जायची. आणि लोणावळ्याहून रिक्षाने खंडाळ्याला जायची. म्हणजे एक श्री 70 किलोमीटर जायची, 70 किलोमीटर यायची. प्रवास. असा एवढा तिचा प्रवास होता. आणि मी संध्याकाळी तिला घ्यायला जायचो. तिथे एक भोसरीमध्ये एक दत्त मंदिर आहे. त्या दत्त मंदिराजवळ दररोज जो आधी येईन त्यांनी तिथं थांबायचं. तर मी आधी गेलो आणि मी पायऱ्या चढून असं दत्ताचं दर्शन घेणार. तेवढं एक तिथं जोडपं होतं, स्वच्छ कपडे. पण त्यांनी याचना केली, दादा काही करा, फार भूक लागली, काहीतरी खायला द्या. अरे बापरे. म्हणलं एवढं येतं कोणी चांगले घरचे दिसत हे मागतं. म्हणलं आजी काय खायचं. तर शेजारी तिथं ते मेवाडावाला होता. ते गरम गरम फाफडा आणि जिलेबी चालू होती. त्यांनी सांगितलं मला ते खायचं. मी आपलं ठीक आहे म्हणलं गेलो. एक 125 ग्राम फाफडा, 125 ग्राम जिलेबी दिली. काही एवढ्याच्यात भागून जाईल. परंतु दादा ती जिलेबी एवढी अशी गरम होती का तिथं आमचे नंबर लागायचे. ते मेवाड स्वस्तात द्यायचे. तिथे गरम पाकातली जिलेबी काढलेली, गिरायका मागं गिरायक घेतली आणि त्या माऊली समोर ठेवले. पण त्या जिलेबी मधला गरम पाक जिभेला चटका बसतो, पण त्या माऊलीला तो चटका सुद्धा नाही वाटला. तिने पटापटा खाल्ली. वाईट वाटलं. म्हणलं माऊली भरलं का पोट. नाही ना दादा. परत एक अपराधीपणाची भावना झाली की आपण का कमी आणलं. परत मी घेऊन आलो. पाण्याच्या 2 बाटली आणल्या. त्यांनी खाल्लं, पटापट खाल्लं. आणि मला उत्कंठ लागली का हे तर भिकारी दिसत नाही आणि हे का असे मागतात. माऊली तुम्ही तर चांगल्या घरातले दिसतात आणि भीक का मागतात. तर त्यावेळेस त्या माऊलीने सांगितलं, दादा माझा मुलगा भोसरी MIDC मध्ये कामाला जातो. संध्याकाळी 7:30ला घरी येतो आणि सुनबाई मला 6ला तर मला घरातून बाहेर काढते. आणि मला आदल्या दिवशी कणकण होती, ताप होता.
म्हणून मी झोपून राहिले, मी काही उठले नाही. तर सोनीने मला झाडून मारून बाहेर काढलं. आणि मी बाहेर निघल्यावर माझे पती पण माझ्या बरोबर येतात आणि आम्ही ह्या मंदिरात येऊन भीक मागतो थोडक्यात, पोटाचे भूक भागवण्यासाठी. तेवढ्यात माझी मिसेस आली, तिने पाहिलं काहीतरी झालं, म्हणजे चला दर्शनाला. आणि माझं दर्शन इथं झालं. दत्ताना मी यांच्यातच पाहिलं, मला काही यायचं नाही, तू दर्शन घे. आणि त्यावेळेस ती म्हणे, काय करता तुम्ही, का असं काय, हे का अस्वस्थ का झाले? अरे पांडुरंगाने भरपूर दिले, तर मला असं तू जाऊ दे, मी रामगिरी महाराजांचा पण त्यांना कल्पना दिलेली असं आहे आणि तुम्हाला फक्त मदत कर. ती मला म्हणले, अरे तुम्ही 60 वय झालं तुमचं, तुम्ही म्हातारे झाले, तुम्ही काय करणार? तर म्हणलं, मी जरी म्हातारा झालो परंतु माझं मन तरुण आहे, फक्त तुम्हाला साथ दे, मी तुला नक्कीच करून दाखवेल. क्या बात आहे. आणि तिने मग तिला सांगितलं आपला वृद्धाश्रम काढायचा. मग तिने मला त्यावेळी 7 लाख रुपये 2016ला कर्ज काढून दिलं शिक्षक बँकेत. बर, कर्ज काढून वृद्धाश्रम, म्हणजे अशा आम्ही वेळे कर्ज काढून वृद्धाश्रम काढलं. परमेश्वराला ते आता काय असेल ते. आणि ते कर्ज घेऊन मी घरावर तुळशीपत्र ठेवून श्रीरामपूरला आलो. वडिलोपार्जित माझी 1 गुंठा जागा आहे काळ्या राम मंदिरच्या मागे श्रीरामपूरला. तिथं आम्ही 3 रूम बांधले आणि त्या 3 रूम मध्ये एका याच्यात महिला, एका याच्यात पुरुष आणि एक किचन. 4 पुरुष आणि 4 महिला असं आम्ही हे ठेवलं, त्याचा सेटअप तयार केला. आणि दुर्दैवाने सांगावंच लागेल का ओपनिंगला रामगिरी महाराज आणले उद्घाटनाला आणि पहिल्याच दिवशी वृद्धाश्रम फुल झाला 8 जण. अरे बापरे, म्हणजे 8ची कॅपॅसिटी होती. हा, ती पूर्ण पहिल्याच दिवशी. मग इतकं वाईट वाटलं, हे काय परमेश्वर आहे. परंतु हे करता करता इतकी गर्दी झाली, कारण आम्ही त्यावेळेस एक हेच केलं होतं का समाजातून लोकवर्गणी करून या आजी आजोबांना प्रेम द्यायचं, अन्न वस्त्र निवारा औषधोपचार अंत्यविधीपर्यंत करायचं, ही आमची संकल्पना. आणि समाजाला सांगून थोडे थोडे लोकांची काही मदत यायची, त्यातून आम्ही ते सांभाळायचो. परंतु पहिल्याच दिवशी गर्दी झाली आणि हळूहळू जी गर्दी वाढत गेली, तर इतकी गर्दी व्हायला लागली का अक्षरशः पलंगाला असा उंच करायचा, खाली 2-2 विटा लावायच्या, एक आजोबा वरती, एक आजोबा खाली, एक आजी वरती, एक आजी खाली. इतक्या वाईट अवस्थेत आम्ही दिवस काढले. आणि 3 वर्ष असे दिवस काढत गेल्यावर ती संख्या वाढत गेल्यावर म्हणजे वृद्धाश्रमातला आजी किंवा आजोबा घरी केव्हा जाईल, ज्यावेळेस ते मयत होतील, स्वर्गवासी होईल, किंवा एखादा सज्ञान मुलगा असेल, त्याला वाटलं पश्चाताप, तर तो आपल्या आई वडिलांना घेऊन जाईल. परंतु ती परिस्थिती फार वाईट होती. मग आम्ही ठरवलं, एक दिवस एक दादा 85 वर्षाचे आजोबा आले, जाड भिंगाचा चष्मा. त्या वृद्धाश्रमाला 3च पायऱ्या, पण ते 3 पायऱ्या त्या आजीबाला चढता येणार, एवढी शरीर थकलेलं. हात धरून मी त्यांना वरती घेतलं, बसवलं, त्यांना चहा पाणी केला. काय आजोबा काय? नाही, मला तुम्ही आश्रमात घ्या. माझी ही अवस्था कुठे? नाही, मी बाहेर पडू झोपून. म्हटलं, नाही दादा, हे काय असं शक्य नाही, माणूस आहे, तुम्ही जिथं असेल तिथं राहा. आणि शेवटला ते इतके रडले ना, इतकं वाईट वाटलं का अक्षरशः पाया पडायला लागले. म्हणजे एक बाप मुलाच्या पाया पडतो, मला घरात घे म्हणतो, पण इतकी अपराधीपणाची भावना झाली का मी एक नालायक मुलगा आहे, माझ्या बापाला हाताला धरून परत रस्त्याला पाठवतो. अरे इतकी वाईट त्याविषयी दादा अक्षरशः मला झोप नाही आली. आणि रात्री 2-2:30 वाजता ते विचारात चक्रात असताना काय पांडुरंगाने काय मला हे केलं. आणि त्यावेळेस असं वाटलं, अरे आपल्याकडे 13-14 आजी आजोबा आहेत, आणि यातले काही आजी आजोबा असे आहेत का त्यांना मुलं आहे, मुली आहे, नातवंड आहे, नातेवाईक आहे, आणि तरी आपण सांभाळतो. म्हणजे कोणाचं ओझं कोणाच्या खांद्यावर. ते कुठेतरी आपण थांबलं पाहिजे. त्यावेळेस मी माझे काही म्हणजे खऱ्या गरजवंताला आपल्याला आधार देता आला पाहिजे. मग त्यावेळेस आम्ही काही पोलीस मित्र, काही वकील मित्रांची मदत घेतली. त्यांना माझ्या व्यथा सांगितल्या. त्यांनी मला ते सुद्धा सांगितलं, कारण त्यांचा अधिकार आहे, मुलाला जशी मुलगी हिस्सा घेते तिचा सुद्धा अधिकार आहे का मुलाला सांभाळलंच पाहिजे त्या आजी आजोबांना. आणि मग ते 2008चा कायदा त्या वकिलांनी सांगितलं का यांच्यावर आपण केस करू शकतो, हे करू शकतो. पोलीस मित्रांची मदत घेतली आणि हळूहळू वेगवेगळ्या क्लुप्त्या करीत गेलो. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखादा मुलगा आहे, परिचयाचा आहे किंवा कामावर आहे, आणि त्याची आई माझ्याकडे, मी तुम्हाला सांगितलं दादा त्याला समजून सांगा, त्याचा कान धरा. तुम्ही त्यावेळेस वेगवेगळ्या, तुला मी अजून 3,000 रुपये आमच्या ऑफिसमधून, तुला अजून 3,000 रुपये साहेबांना सांगून पगार वाढून देतो, पण तुझ्या आईला घरी घेऊन ये, वडिलांना घरी घेऊन ये. अशा वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्या. म्हणजे थोडक्यात तुमच्यातला समुपदेशक जागा झाला. हे केल्याशिवाय खरे गरजवंतांना आपल्याला ऍडमिशन देता येणार नाही.
आणि खऱ्या गरजवंतांना आधार दिला नाही तर मग हे ज्यांची गरज घरात आहे, हा ज्यांची मुलांनी सांभाळणं गरजेचं आहे किंवा गरजेचं आहे. सांभाळण्याची क्षमता आहे, ते सांभाळायला तयार नाही. हा आणि ते आपण सांभाळतोय हम्म, आणि मग हम्म. त्यावेळेस आम्ही हळूहळू समुपदेशन करायला लागलो आणि एकेकाला काही वकिलाचा खाक्या, काही कोर्टाचा पोलीस खाक्या असं टाकून एक आजी आजोबांना आम्ही घरी पाठवायला लागलो. हम्म. आणि अभिमानानं सांगावंसं वाटतं 8 वर्षात मी 65 आजी आजोबांना परत त्यांच्या कुटुंबात अच्छा. परत पाठवलं. बरं. म्हणजे त्यांच्या आणि कुटुंबियांचं समुपदेशन केलं समुपदेशन करून परत आणि घरी तुमचे रक्ताचे हे तुमचेच आहे, हा तुम्ही सांभाळलंच पाहिजे. सांभाळलंच आणि पाहिजे. ते त्यांना त्यांच्या नातवंडात जशी अधिकाराची जाणीव होती तशी कर्तव्याची जाणीव हो करून दिली. कर्तव्याची जाणीव करून दिली. बरोबर. अजूनही त्यातले काही आजोबा एक 5-10% परत फेकले जातात अच्छा. आणि ते परत आम्ही ते वृद्धाश्रमात सामावून घेतो. पण ते अच्छा. 90-95% आम्हाला त्यात यश येतं. बरोबर. त्या भिंगाच्या आजोबांना तो आपला तिथपर्यंत आलो होतो हो. आपण आणि मग ती जागा कमी पडत होती. नंतर मग तुम्ही नवीन जागेचा शोध सुरुवात हा केला. तर तो त्या कसा संपला? मग आम्ही नवीन जागेचा शोध घेतला. इथे श्रीरामपुरात बऱ्याचशा जागा पाहिल्या, परंतु आम्हाला काही यश आलं नाही. हं, त्यानंतर आमच्या शिरसगावच्या ग्रामपंचायतने आम्हाला हं, आमचं काम पाहून हं, आम्हाला 12 गुंठे ओपन स्पेस हं. वापरण्यासाठी दिली, की तुम्ही तर वृद्धाश्रम चालू करा. उड्डाणपुलाच्या शेजारी. उड्डाणपुलाच्या शेजारी हं, ओव्हरब्रिज जवळ तिथं मग हं. 12 गुंठे जागा दिली. त्यावर मग आम्ही पत्र्याचे शेड वगैरे केलं अच्छा. आणि हळूहळू ते शेड करून हं. तिथं आजी आजोबा जिथे जिथं आमच्या इथं बाहेर ओसरीवर इकडे तिकडे राहायचे, तर ते आता पत्र्याच्या रूम मध्ये सुरक्षित आजी आजोबा हं, राहतात. बरं. आणि त्यानंतर हे आम्ही 3 वर्ष इकडे केलं, 4 वर्ष आणि नंतर तिथं गेल्यानंतर हं, हळूहळू संकल्पना अशी चालू झाली. हं, आमच्याकडे वेगवेगळ्या सहली यायच्या. लहान हं. लहान मुलं यायचे. हं, मग आमच्याकडे 2 गोमाता आहे, हं. काही ससे आहे, काही बदक आहे. ते बरं. मुलांना एक चांगलं वाटायचं. अच्छा. सहलीला मुलं आले बरं. का मुलं रमायचे, हं. पाहायचे तिकडं. जवळजवळ 200 प्रकारची झाडी लावली मी तिथं. बरं. भरपूर पक्षी येतात तिथं अरे वाह! आणि हिरवंगार वातावरण निसर्गरम्य झालं. बरं. शेजारीच आम्ही एक विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर केलेलं आहे. हं, हं, आणि ते एक पर्यटन स्थळ म्हणा किंवा सहल म्हणा छोटीशी, हं, 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 असे वेगवेगळ्या हं, शाळा आमच्याकडे येतात. हं. आणि तुम्ही जे पत्रे वगैरे ते सगळं सांगताय हो. ते जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते गौण आहे. हां. पण तुम्ही तिथं निसर्ग जपला, हो, तिथं निसर्गाचा. झाडं वृक्षांचं संवर्धन हो, करताय. प्राणी पण तुम्ही तिथं गोमाता पण आहे, बाकीच्या पण प्राण्यांचं संवर्धन सुरू आहे. हो, आणि ज्या पद्धतीने तिथं मंदिराचा पण उल्लेख आला हां, म्हणजे निसर्गातला ईश्वर आणि मूर्तीतला ईश्वर हो. दोन्ही बॅलन्स करून निसर्गाच्या सानिध्यात या निराधारांचा सांभाळ निराधाराचा सांभाळ केला. इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलं तिथं. हो. सहली. आणि मग सहली यायला लागल्या. तर लहान लहान बालगोपाळ आले. तर आमची आजी, जे आजी आजोबा आहेत हं, आमच्याकडे हं, 10-15 जण आहेत. हं, तर तसे त्यांना त्यांच्या आठवतं माझ्या मुलाचा हं, मुलगी अशी आहे किंवा हं, नात अशी आहे, हं, नातू हं, असं आहे. मग हळू त्या मुलाला हं, जवळ घेणार, हं, चेहरापट्टीसारखं असं डोक्यावरून हात फिरवणार हं, हं, आणि ते जाता जाता हळू त्या पदराने अश्रू पुसणार काम. हं, ते आम्ही एक पाहिलं हं, 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 आणि त्यांच्यातली ती आई ही शोधली. हं, नातवंड म्हणजे कसे एक दुधावरची साय असते. हं, हं, आणि त्या आजी-आजोबांचं दुःख पाहिल्यावर आम्ही त्यांना विचारलं, "काय त्या बाळाला काय घेतलं जवळ तू का?" हं, "ते माझा काका असाच नातू आहे." ते मला काका म्हणतात. ते हं, 90 वर्षाचे. हं. मी आता 70च्या जवळ आलो, 67-68 ते मला काका म्हणतात. हं, हं, हं. आणि मग ते आदरार्थी आहे, हां, हां. आपुलकीचं आहे. आणि मग असं आम्ही शोधलं की यांना जर असं आपण काही नातवंड असे जर शोधले, हं, की ज्यांना मायेची पाखर मिळत नाही, हं, तर काय हरकत आहे? आणि त्याच वेळेस मिसेसनी मला सांगितलं की अशी काही मुलं पहा. हं. कारण मी आता 2 वर्षात रिटायर होते. मी 20 वर्ष ह्या मुलांना मदत केलेली आहे. अच्छा. तर असे काही मुलं पहा, की हं, जे एकल पालक आहे, निराधार आहे. तर अशांना आपण सामावून घेऊ आणि आजी-आजोबांचं आणि नातवंडाचं अतूट नातं अच्छा. करू. हं, 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 आणि हे नातं करता आम्हाला पहिल्या वर्षी 6 मुलं मिळाले, दुसऱ्या वर्षी 11 मिळाले. हं. यावर्षी जवळ-जवळ 20 मुलं मिळाली आम्हाला, बरं. की जे एकल पालक आहेत. अच्छा. आणि ह्या एकल पालकांसाठी आता ती जागा आम्हाला अपुरी पडते. बरं. जी जी आत्ता आपण जी आता जिथे 12 गुंठे 12 जागा गुंठे. ती अपुरी हं, पडते आता. हं. तर मग आता सध्या किती सदस्य आहेत सगळे? तुमचं कुटुंब किती आता लोकांचं आहे? आमचं जवळ-जवळ 35 लोकांचं कुटुंब आहे. बरं. म्हणजे मुलं, आजी, आजोबा, सेवेकरी धरून असं जवळ 35 अच्छा. जणांचं कुटुंब आहे. तर आम्ही एक समाजाला आवाहन करतो, एक ₹100 ताटाने ₹3,000-3,500 आमचा एका पंक्तीचा खर्च असतो. हं, हं, हं. कंपल्शन नाही, यथाशक्ती ज्याला जी करता येईल हं, हं, हं. ती सेवा, अन्नदान करा, किराणा द्या, धान्य द्या, हं, रोख स्वरूपात द्या. हं, हं, हं. की जेणेकरून आमच्या या परमेश्वरी सेवा कार्यात हं. प्रत्येकाचा खारीचा वाटा होईल. साधारणतः 1 महिन्याचं अर्थकारण कसं आहे?
एक महिन्याचा दादा एक विचार केला ना, एक 100 रुपये झाले आपण जे 3-3.5 हजार रुपये म्हणतो, जवळ-जवळ ₹1,00,000 खाण्यामध्येच खर्च असतो. जेवणाचा खर्च. जेवणाचा. बर. त्यानंतर त्यांना कपडे आहेत, हम्म. त्यानंतर दवाखाना आहे. प्रत्येक आजोबांना काहीतरी व्याधी आहे. दमा, खोकला, व्याधी आहे. हम्म. ते औषधोपचाराला पैसे लागतात. हम्म. लहान-लहान मुलं शाळेला जातात. हम्म. हम्म. तर ह्या लहान मुलं शाळेत कुठे जातात ती? ते शिरसगावला. बर. शिरसगावला प्राथमिकला काही आहे, माध्यमिकला काही आहे. मग त्यांची जाण्या-येण्याची व्यवस्था? तर त्यासाठी आम्ही एक रिक्षा केलेली आहे. बर. प्रत्येकाला समजा एक ₹500 महिना आम्ही त्या रिक्षा देतो एका मुलाला. बर. तर ह्या 15 मुलांना जवळ 7,500 ते 8,000 रुपये मुलं वाढतात, कमी बर, होतात, बर. थोडंफार होतात. म्हणजे जवळ 7,000 ते 8,000 रुपये रिक्षाला हम्म. खर्च दर महिन्याला द्यावाच लागतो. अच्छा. तर तिथं आमची तारेवरची कसरत असते. हम्म. 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 आणि यामध्ये एवढं भागत नाही. या हम्म. 365 दिवसापैकी आम्हाला साधारणतः निम्मे दिवस भरतात, 200 दिवसापर्यंत जातात. पण 165 दिवस हे मागावंच 200 लागतात. 200 दिवस समाजाची अन्नदानासाठी मदत हो. होती. तर आणि मग बाकी समजा मेंटेनन्स आहे, लाईट बिल आहे, हां, औषध उपचार आहे, मुलांच्या शाळेचे वह्या पुस्तक आहे, हां. स्टेशनरी आहे. तर यावेळेस आम्ही एक समाजालाच आवाहन करतो, काही हम्म. कोणी स्टेशनरी द्या, हे द्या, ते देतात. पण अच्छा. तरी कमी पडल्यानंतर मग हम्म. माझी मिसेसची पेन्शन आहे. बर. ती पेन्शन आम्ही इकडे खर्च करतो. हम्म. कारण म्हणजे त्या माऊलीचा मला फार आधार आहे. हम्म. 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 तिने मला या मुलांसाठी शेवटी जेव्हा जागा कमी पडते त्यावेळेस हम्म. पुन्हा रिटायरमेंटचे 8,00,000 रुपये दिले. अच्छा, म्हणजे ते पहिले 7 वेगळे, हां. आणि पहिल्या हां, ज्यावेळेस सुरुवात हो, करायची हो. त्यावेळेसचे. हां. आणि हे नंतर 8 ते 10 लाख रुपये तिने हम्म. परत संस्थेला 2 गुंठे जागा घेऊन हम्म. ह्या मुलांसाठी परत जागा कमी पडते म्हणून परत 10 लाख रुपये खर्च केले. म्हणून ही दुसरी जागा उभी राहू शकते. म्हणून दुसरी जागा उभी राहिली. बरोबर. म्हणजे कमी पडल्यामुळं. हम्म. आणि अशा पद्धतीने आम्ही हे मुलं, आजी-आजोबा हम्म. सांभाळतो. हम्म. 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 आणि एक परमेश्वरी सेवा कार्यात समाजही थोडा हळूहळू आता कळायला लागले लोकांना, तर बरोबर. मदत करायला लागले. मग तिथली दिनचर्या कशी असते? दिवस कसा सुरू होतो? आता किती वाजता सुरू होतो? दिवस आमचा सकाळी 6 ला सुरू होतो. बर. 6 वाजता सगळे उठतात. पुरुषांना 2 टॉयलेट आहे, महिलांना 2 टॉयलेट आहे. हम्म. त्यानंतर गरम पाण्यासाठी सौर छोटंसं मला दिलेलं आहे एक जणांनी. बर. त्याच्यावर मग पाणी तापवतो, काही चुलीवर पाणी तापवतो, पुरत नाही ते. हम्म. 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 आणि मुलांच्या अंघोळी झाल्या का साधारण 9 वाजता मुलं, हे आजी-आजोबा जे असतात त्यांना कोणी अंघोळ घालेल, मुलांना कोणी कपडे घालेल. एक बर. नातवंडाचं एक नातं अच्छा, वेगळं ते नातं. मदत करतात. ते मदत करतात ते. हम्म. 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 मुलं असे लाईनशीर बसले का त्यांना मग काहींना चहा-पोळी खायची सवय असते. मग ते हम्म. चहा-पोळी खातात, हम्म. काही नाश्ता करतात. हम्म. त्यांचे मग ते आजी प्रत्येकाचे डबे भरतात. अच्छा. हो, हो. बर, बर. एक प्रेमाचं नातं, कुटुंबाचंच कुटुंबाचं. बॉन्डिंग आहे हां. सगळं. हम्म. एक साधा एक 4 वर्षाचा एक नातू आहे. हम्म. तो बालवाडीला जातो. हम्म. परंतु त्याला ती गरम पोळीवर असं तेल, साखर टाकून आवडते. हम्म. ती आजी आवर्जून त्याला करून देते. वा. एक वेगळं नातं निर्माण हम्म. झालं ते. हम्म. 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 आणि मग ते मुलं 9 वाजता शाळेत जातात. हम्म. त्यानंतर 10 वाजता आजी-आजोबांचा सगळ्यांचा नाश्ता असतो. नाश्ता करायला एक महिला कामाला आहे. अच्छा. एक दुपारी स्वयंपाकाला एक आहे. हम्म. 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 अजून 2-3 पुरुष आहे, असे 5 सेवेकरी आहे. आणि 10:30-11 ला नाश्ता झाला. हम्म. तर त्यानंतर विठ्ठल रुक्मिणीची आमची पूजा असते. बर. हरिपाठ असतो सकाळी. बर. आणि त्या विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात हे आजी-आजोबा रमून जातात. बर. त्यानंतर 11च्या पुढं स्वयंपाक चालू होतो. हम्म. हम्म. साधारणतः 1:30-2 वाजेपर्यंत स्वयंपाक असतो. हम्म. 2 वाजता मग परत पंगत असते. अच्छा. 2 नंतर मग काही आम्ही वृत्तपत्र आणलेले आहेत. मुलांचा डबा तर शाळेत सकाळीच द्यावा हां, लागतो. सकाळी मुलांचा वेळ. नाश्ता करून मुलांचा डबा देऊन मुलं शाळेत जातात. अच्छा. आजी आजोबांचं जेवण दुपारी. आजोबांचं दुपारी 2 वाजता जेवण असतं. हम्म. मग त्यानंतर आम्ही एक थोडंसं वाचनालय केलेलं आहे, असे बर. समाजाच्या वर्गणीतून. हम्म. मग काही पेपर येतात, काही पुस्तकं आहे, मग काही आजी-आजोबा ते वाचन करतात. विरंगुळा होतो. विरंगुळा होतो. हम्म. त्यानंतर दुपारी जेवण झाल्यावर मग थोडीशी वामकुक्षी घेतात. बर. 4-4:30 ला उठून मग सगळ्यांचा चहा होतो. हम्म. 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 कोणी बिस्किट लागलं, काहींना शुगर वगैरे असते तर ते बिस्किट काही खात नाही. हम्म. मग थोडंसं कोरा चहा वगैरे असं पितात. हम्म. काहींना जे आता हे लहान मुलं आणि आजी-आजोबा सारखेच थोडं खायची हम्म. सवय असते हम्म. आजोबांना सुद्धा. हम्म. मग ते 4-5 वाजता पण थोडंफार नाश्ता करतात. हम्म. त्यानंतर मग संध्याकाळचा हरिपाठ असतो हम्म. मंदिरात. मुलं येत असतील तोपर्यंत आणि शाळेत. 5:30-6 ला मग मुलं येतात. हम्म. मग तो आमचा किलबिलाट चालू असतो. हा इकडं हम्म. पळ, तो तिकडं पळ, तो तिकडं पळ. हम्म. मग याला कपडे धुवायला सांगते आजी, त्याला कपडे धुवायला सांग, तुझं हम्म. शर्ट हे झालं तर. हम्म. म्हणजे एक असं वेगळं कुटुंब हम्म. तयार झालं. हम्म. की जे पूर्वीची जी म्हणजे हे एक एखाद्या वस्तीवरलं एका हो, गावखेड्यातलं मोठं कुटुंब मोठं असतं. कुटुंब. त्या कुटुंबात जो चालतो तो सगळा सीन तुम्ही तो- सांगताय. तो- फक्त तो- तिथं रक्ताची नाते आहे, तिथे माणूसपणाचं नातं आहे. माणूस एवढाच फरक आहे. एवढंच. मग त्यानंतर मुलांचा अभ्यास. नंतर मग आता
तिथे एक डॉक्टर आहेत. डॉक्टर म्हणण्यापेक्षा तो शिकाऊ डॉक्टर आहे, अभि डॉक्टर म्हणून. तो आमच्याकडं जसं आम्ही समाजाला सांगतो की तुमच्याकडे जे आहे ते द्या, तर तो डॉक्टर काय करतो, इंग्लिशवर त्याचा गाढा प्रभुत्व आहे. मग तो इंग्रजीचा क्लास घेतो एक तास मुलांचा. त्याला जर वाटतं आपण काहीतरी देतोय मुलांना दिलं पाहिजे. काही. त्यानंतर मग शनिवार रविवार असे असतात. मग ते स्वाध्याय परिवार असतो, तो काही स्वाध्याय परिवार आमच्या मुलांचं काय म्हणतो आपण बालसंस्कार ते घेतात. त्यानंतर स्वामी समर्थाची दर रविवारी आमच्याकडे आरती असते, ते करतो. आणि असं एक 7 वाजेपर्यंत मुलांचा अभ्यास झाला, 7:30 ते 8च्या दरम्यान आमचं जेवण सगळे एकत्र येऊन सगळे एकत्र पंगत असते. जसं की आपण पूर्वी म्हणायचो, कुटुंबातले सगळे बरोबर बसले का तो एकोपा निर्माण होतो, एकमेकाला आनंद वाटतो. तो आनंद आम्ही संवाद होतो विशेषतः. हो, संवाद हरवलेला आहे. हरवलेला आहे तो. मग जेवण झाल्यानंतर सगळे मग आराम करतात, झोपतात सगळे. काही जण काही आजी आजोबांना वेगवेगळ्या सिरियल पाहायचे असतात, मग ते 9-9:30 पर्यंत सिरियल पाहतात, मग झोपतात. धार्मिक सिरियल. नाही, मला हा सगळा दिनचर्या मी तुमच्याकडून ह्यासाठी समजून घेतली किंवा प्रेक्षकांना तुम्हाला यासाठी शेअर करायला लावली. हे खरं घरातलं घर पण आहे का जे आज छोटं कुटुंब झाल्यामुळे हरवलेलं आहे सगळ्या घरांमध्ये. एक तर कुटुंबातल्या सदस्यांची संख्या घटली, आजी आजोबाच घरात नाहीये, तर मग ही सगळी मायेची ऊब किंवा हा जो सगळा काही मायेचा ओलावा आहे तो मिळणार कसा मुलांना? तर तो ओलावा वृद्धाश्रम म्हणायला नाव आहे, परंतु एक काय म्हणता येईल, एक नात्यांचा, माणूसपणाच्या नात्यांचा हा वृक्ष आहे. आणि त्या वृक्षाच्या छायेखाली हे सगळं, ही सगळी मायाची ऊब तुम्ही सगळे अनुभवतायत. तर ह्या सगळ्या दिनचर्येबरोबर तुम्ही काही तिथं सामाजिक उपक्रम राबवता, आध्यात्मिक उपक्रम राबवता, त्याविषयी? आम्ही दर वर्षातून एकदा डॉक्टर शुभम महाराज कांडेकर आहेत, त्यांनी ज्यावेळेस पाहिलं की विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आलेली आहे, तिथं काहीतरी सामाजिक धार्मिक कार्यक्रम व्हावे, तर त्यांनी मला एक दिवस सहज आले, पाहिलं, त्यांना वाटलं, आनंद वाटला. म्हणजे काका तुम्ही तर काही कार्यक्रम का नाही घेत? आम्ही जोडी घेऊन फिरणारे माणसं, महाराज लोकांना कुठून द्यावा पाकिट, तुम्ही त्याची काळजी करू नका, मी करून देतो. आणि ते जेवता जेवता त्या शुभम महाराज, तुमची तयारी आहे का? आपण इथे अखंड हरिनाम सप्ताह घेऊ, 7 दिवस ज्ञानेश्वरी पारायण घेऊ. आणि त्यांनी संकल्पना वाटलं, तर मला सुद्धा एक उभारी आली, हे करतायत. तेवढं त्यांनी एक 10 मिनिटात काय 7-8 महाराज लोकांना फोन केलं की तुम्ही अशी अशी सेवा इथं द्या प्रवचनाची. म्हणजे एकही रुपया न घेता प्रवचनाची आमची सोय झाली. त्यानंतर फक्त आता जेवणाचं आलं, तर मग आमच्याकडे काही आलेलं, काही समाजाला मी सांगितलं की असं असं पारायण होतं, आपण एक सप्ताह घेऊ. मग काही जे भाविक, जे आमचे जे 150-200 लोक जे आम्हाला जोडलेले आहेत, त्यांच्याशी वार्तालाप केला, आपल्याला असं असं घ्यायचं. ते ठीक आहे काका, करा, आम्ही आमच्या पद्धतीने करू. आणि असं आम्हाला 7 दिवस तिथं अखंड हरिनाम सप्ताह होतो, ज्ञानेश्वरी पारायण होतं. पहिल्याच वर्षी जवळजवळ 57 लोक तिथं ज्ञानेश्वरी पारायण म्हणजे वाटत नव्हतं, पण अभूतपूर्व ते कार्यक्रम झाला. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये खरं श्रेय शुभम महाराज कांडेकरांचा आहे. त्यांनी संकल्पना मांडली, घडून घेतलं, म्हणजे त्यांच्या आधिपत्याखाली आम्ही हा कार्यक्रम घेतो. त्यानंतर अधिक महिन्यात आम्ही भागवत घेतो. त्या भागवताला सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. त्यानंतर मग मी स्वाध्याय परिवार काही कार्यक्रम घेतात, काही स्वामी समर्थचे ते कार्यक्रम घेतात. वेगवेगळे त्यांना सर्वांना तिथं येण्याची मुभा असल्यामुळं वेगवेगळे हिंदू धर्माचे येतात आणि तिथं वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घडून घेत असतो. त्याचप्रमाणे 29/10 आमचं वर्धापन दिन असतं. मग त्या वर्धापन 29 ऑक्टोबरला त्यावेळेस आम्ही वेगवेगळे उपक्रम घेत असतो. एक वर्ष आम्ही जे भारत भूमीची सेवा करणारे जवान आहेत, काही धारातीर्थी पडलेले आहेत, काही रिटायर झालेले आहेत, अशा लोकांना ते आहे म्हणून आपण आहे, ते सीमेवर लढतात म्हणून आपण इथं सुरक्षित आहोत. मग असे आम्ही जवळजवळ 35 माजी सैनिक, वीर माता यांना सन्मान करून सगळ्यांना एक ट्रॉफी देऊन एक तुम्ही सन्मान केला, आम्ही सन्मान केला. तुमच्या समाजाने सन्मान करायला पाहिजे, तुम्ही समाजाचा सन्मान केला. आम्ही तो सन्मान केला. एक वर्ष जे डॉक्टर लोक आहेत, त्यांच्या हाताखाली नर्स ब्रदर्स आहेत, ज्या खरं पाहिलं तर म्हणजे फोकसला डॉक्टर येतात, परंतु त्यांचंही फार मोठं काम असतं. पडद्यामागचे कलाकार, वैद्यकीय क्षेत्रात. हो, वैद्यकीय क्षेत्रात. मग त्यांना
सगळ्यांना बोलून हम्म, हम्म, हम्म. आम्ही डॉक्टर जसे चौथानी डॉक्टर आहेत, हम्म. त्यानंतर आपले कामगार हॉस्पिटलचे जगधने सर हा, आहेत, रवींद्र जगदनी. रवींद्र हम्म, जगधने, हम्म. यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. अच्छा, बर 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 बर. वा. 1 वर्ष मग आम्ही असं केलं, हे पडद्यामागचे कलाकार घेतले, परंतु हे जसे जगधने सर आहे, हे आहेत, बीटे डॉक्टर आहेत, जे प्रामाणिकपणे वैद्यकीय सेवा आम्हाला करतायत. सेवा देतात. मग हम्म. यांना 1 वर्ष आम्ही देवदूत म्हणून पुरस्कार दिला. ते अच्छा, आमच्यासाठी खरंच देवदूत आहे. 1ही रुपया न घेता सेवा देतात. सेवा देतात, वैद्यकीय अशा सेवा 6 देतात. डॉक्टरांना मी ते दिलं. आणि मागच्या वर्षी ह्या वर्षी एक अभूतपूर्व असं केलं हम्म, का आम्हाला 8 वर्षात जे आम्ही लोकांना आम्ही जोडले गेलो, हम्म, त्यातल्या अशा काही महिला निवडल्या हम्म, का ज्या आपल्या सासू सासऱ्यांना हम्म. आई वडिलांच्या समान सेवा देतात. उदाहरणार्थ औषध पाणी जेवण म्हणजे सासू सासऱ्यांना आई वडिलांसमोर सासऱ्यांमध्येच आई वडील आई पाहतात. वडील पाहत. हम्म. अशा आम्ही 26 महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार दिला. बर बर, अहिल्यानगर आणि अहिल्यादेवी अहिल्यादेवीचा गौरव. पुरस्कार, गौरव पुरस्कार दिला. बर. त्यामुळे त्या महिलांना वाटते, एक तर महिला होता अशी मला बोलली, हम्म, तिच्या डोळ्यात पाणी आलं, हम्म, काका मी 29 वर्ष हम्म. सेवा करते. सेवा करते, मला आज सार्थक झाल्यासारखं वाटतं. वा, क्या बात आहे. इतका आनंद वाटला. म्हणजे समाजात दररोज इतके हारतुरे दिले जातात, घेतले जातात, पण ते घेतानी देणारे हात प्रत्येकाचा काहीतरी स्वार्थ असतो. स्वार्थ असतो. पण इथं जे काही तुम्ही जे आता जे काही समजा तुमच्या वर्धापन दिनानिमित्त, स्थापना हो, दिवसानिमित्त जे काही सांगितलं, हा. का ते सगळं त्याच्यातला काही निस्वार्थ भाव आहे किंवा तो हो. देण्याचा घेण्यामागचा काही कुठलाही उद्देश नाही आहे. ते समर्पण आहे. बरोबर. ज्या खऱ्या अर्थाने ज्या लोकांनी तिथं जे काही काम केलंय त्या हातांचा गौरव करायचा आहे. हो. पण मग मला सांगा, की आता हे सगळं चालवायचं म्हणजे तुमचं लाईट बिलापासून कुणी आजारी पडलं, हो. कपडे सगळे म्हणजे आपल्याला 4 लोकांचं कुटुंब चालवायचं असलं तर भ्रांत पडते. बरोबर. किंवा समजा 2 पगारात खाडे लागले तर तो पगारदार असन तर त्याची चिडचिड होती का आता महिना काढायला कसा जाईल. बरोबर. व्यावसायिक असन, काही नुकसान झालं, गडी वेळेवर आला नाही तरी पण चिडचिड होती. एवढे सगळे लोंबाळे, सगळ्या समाजातलं एवढा सगळा दुर्लक्षित, वंचित वर्गाला आधार द्यायचा, हे सगळं चालवायचं आणि परत समाजाचं देणं समाजाला द्यायचं. खरंच. हे सगळं सुचतं कसं तुम्हाला? ते पांडुरंग पाठीशी आहे. हम्म, दररोज संध्याकाळी त्यांचे चरणी लीन होतो. हम्म. ज्या दिवशी आम्हाला कोणी नसेल तर काही उद्याचं नाही अन्नदान, कधी कधी 8-8 दिवस अन्नदान नाही राहत. अच्छा. त्यावेळेस वाट पाहावं लागते कोणतरी येईल. ते हम्म. पांडुरंगाला आम्ही सोपून देतो. बर. आणि तो आम्हाला जवळ 8 वर्ष झाले, एकही दिवस त्या पांडुरंगाने आम्हाला उपाशी ठेवलं नाही. वा. काही का होईना देत त्याला, त्याच्यामुळे चटणी भाकरी का व्हायला मिळाली, सुस्त. उपाशी कोणी झोपलं हो. नाही. आता मध्ये तर एक 15 दिवस झाले हम्म, थंडी चालू झाली होती. हम्म, आमच्या मुलांना एक ब्लँकेट दिले आम्ही. हम्म, त्यात थंडी जाईना. हम्म, मग असं वाटलं आपले हे लेकरं आहे, हम्म, त्यांना आपण 2-2 ब्लँकेट देतोय. हम्म, तरी आपल्याकडे 100-150 ब्लँकेट शिल्लक आहेत. हम्म, तसे तुम्ही समाजाने दिलेले आहेत. बर. हे पडून खराब होण्यापेक्षा, थोडक्यात आपण जसं म्हणतो उंधळीतलं खाली पडून खराब होण्यापेक्षा ते कोणाला तरी दिलं पाहिजे. वा, क्या बात. मग ह्या वेळेस आम्ही ते जवळ 105 ब्लँकेट आमच्याकडे होते. हम्म, मिसेसने सांगितले आपण आता आपल्या शाळेतल्या हम्म, हम्म, शिरसगाव ग्रामपंचायत शाळेतले जे मुलं आहेत, हम्म, गरीब मुलं आहेत, यांना आपण देऊ. बर तिने त्याला आणखी भर घातली. बर बर. तिने तुझ्या आपले पेन्शनच्या पैशातून प्रत्येक मुलांना 4 वह्या, 1 पेन आणि आम्हाला आश्रमाला आलेले ब्लँकेट, हम्म, हम्म, असं आम्ही जे ज्येष्ठ नागरिक आम्हाला मदत करतात त्यांच्या साक्षीने आम्ही काम केलं. हम्म, कारण तुम्ही देताय बरोबर. ते कुठं जातंय हे सुद्धा तुम्हाला कळलं कळायला पाहिजे, पाहिजे. पारदर्शी असं 105 मुलांना दिलं हम्म. ना, अक्षरशः मुलं ते असे बागडत होते हम्म, का थंडी आली ना आपल्याला आता हे ब्लँकेट अंगावर घ्यायला घ्यायला मिळत, पाहिजे. वह्या मिळत. हम्म, हम्म, हम्म. असं आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवतो. कल्पनाताईंचा उल्लेख येतोय. हो. जसं आपली चर्चा सुरू झाली, गप्पा हो. सुरू झाल्या तेव्हापासून, पहिल्या मिनिटापासून, हो. आणि त्यांनी ज्या पद्धतीचं डिवोशन दिलंय ते तुम्ही सांगितलं, त्याला सलामच केला पाहिजे. पण घरामध्ये नवरा बायकोचं नातं स्वतःचं रक्तच लेकरू असलं, ते आजारी पडलं किंवा ते खोडकर असलं किंवा ते शाळेत प्रगती करत नसलं हा. तर नवरा बायको त्रस्त होऊन जातात. हा त्याच्यावर लुटतो, तो याच्यावर चिडचिड करतो. हो. आता तुम्ही एवढे सगळ्या सदस्य, तुम्ही एवढं मोठं 35 लोकांचं तुमचं कुटुंब आहे, हो. की ज्यांचं माणूसपणाचं नातं आहे तुमच्या बरोबर, रक्ताचं नातं नाहीये. हो. आणि मग ह्या सगळ्या व्यापातून तुम्ही दोघं कधी थकत नाही का? तुमच्यात कधी चिडचिड होत नाही का? चिडचिड नाही होत. बर आणि झाली तरी ते थोडस आम्ही सोडून देतो. बर. कोणीतरी एक पाऊल मागे येतं, ती किंवा मी येतो हा, हा, हा. आणि त्यात मध्ये ते म्हणतात म्हणजे त्यातून आम्ही सामावून घेतो. तसे बर. जे आमच्या आजी आजोबांना तीच आम्ही पण आजी आजोबांना तीच शिकवण देत असतो का तुम्ही सुद्धा घरात थोडस 2 पाऊल मागे येत जा. हम्म, हम्म, हम्म. प्रत्येक ठिकाणी भांडं लागणार आहे. मुलगा आणि सून प्रत्येक ठिकाणी चुकतोच असं नाही. हम्म, काही आजी आजोबांचे हम्म. काय म्हणता
मी असं केलं, मी असं केलं, माझ्या हम्म, काळात असं होतं. आता हम्म, जग बदललेलं आहे. हम्म, हम्म, मुलं बदलले, त्यांना हम्म, त्यांच्या पद्धतीने चालू द्यावं लागतं बरोबर आणि अशा पद्धतीने आमचं मार्गक्रमण चालू आहे. बरोबर. श्रीरामपुरामध्ये आपला वृद्धाश्रम आहे. हो, श्रीरामपूरकरांची साधारणतः तुम्ही सांगितलं की बुवा काही दिवस मदत मिळत नाही, काही दिवस मिळते. हो. देणारे जे हात आहेत किंवा तुम्ही जी प्रचिती घेतली श्रीरामपूरकरांविषयी, हां. श्रीरामपूरकरांच्या मदतीनेच हे काम उभं राहिलं. तर काय माणूसपणाचा अनुभव होता श्रीरामपूरकरांविषयी तुमचा? माणूस पण बऱ्याच ठिकाणी माणुसकी जपणारे लोकं आहेत. हं. कधी आम्हाला चालता-चालता 2 फ्लॉवर गड्डू देतील, बरं, 2 कोबू देतील बरं. आणि आमच्या त्यावेळेसची भाजीपाला होऊन जाते. हं, 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 हं. परंतु बरेचसे असे उदाहरण आले, हं, करोडोपती हं, हं, हं. देतो, देतो म्हणून हं, ह्या कोरोना पिरियडमध्ये हं. निघून गेले, न देता निघून गेले. हं, मग हं, हं. आमच्या ठिकाणी या करोडपतीपेक्षा आमचा हा भाजीपालेवाला हा हं, मला हं, हं, हं. यात माणुसकी जाणवते. छोटा छोटा माणूस जो आहे हो. तो. तो बरोबर. तो देतो, करतो. कोरोनाचा उल्लेख आला आता. तो त्या कठीण काळ होता. हो, फार म्हणजे कठीण होतं. तो कठीण काळ तुम्ही कसा त्या सफर केला? कठीण काळात आम्ही काळाराम मंदिरच्या मागे आम्ही जवळ-जवळ 12 जण आजी-आजोबा होतो. हं. पूर्ण श्रीरामपूर बंद होतं हो. आणि बंद असल्यामुळं कुणीच बाहेर पडत नव्हतं हं, आणि अशा वेळेस ही जबाबदारी आमच्यावर जास्त पडली हं, आणि त्यावेळेस आम्ही मला तर पळावं लागायचं कारण हं, दुसरं कोणी नाही. हं, सेवेकरी 2 जण होते, पण हं. ते सुद्धा थोडंफार करायचे, जास्त करत नव्हते. त्या तो तर त्यावेळेस काळच एवढा वाईट होता, की हो, मग ते प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवाचं हो, पडलं होतं. मग त्यावेळेस आम्ही WhatsAppच्या माध्यमातून याच्यातून पेपरच्या याच्यावर आपलं सॉरी पेपर नाही, हं, फोनच्या याच्यावरून हं, थोडंसं याला त्याला सांगून मग काही-काही सामाजिक संस्था हं, जसे रेड क्रॉस संस्था आहे, हं, 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 काही रोटरी क्लब आहे, हं, लाईन क्लब आहे. हं. यांनी आम्हाला काही किराणा पुरवला, काही अच्छा. डॉक्टर लोकं त्यांनी काही किराणा पुरवला बरं, बरं, बरं. आणि अशा अवस्थेत आम्ही ते जवळ-जवळ वर्षभर काढलं. त्यावेळेस एक घटना मला आठवते, हं, का मला तर बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. मी हं, तर म्हणजे ज्येष्ठ नागरिकाला हं. जास्त प्रादुर्भाव होता हो, हो, असं हो. म्हणायचे. हां, काळजी घ्यायची, घेतली काळजी पाहिजे. घ्यायची. पण हं, त्या वयाच्या 64-65 वयात हं, मला तर पळावं लागायचं. हं. त्याच वेळेस माझी एक आजी बेड रिडन होती. बरं. बेड रिडन असल्यामुळं तिला कॅथेटर लावणं, हं, युरिन बॅग लावणं हं, ते करावंच लागायचं आणि एक जास्त दिवस जर झाले, तर ते कार्बन काय येतं ते हं, हं, याला हं, हं. इन्फेक्शन होतं हां, त्याच्यात. इन्फेक्शन हं. होतं. मग त्यावेळेस ती नर्स तर आणायचीच असती. नर्स वॉर्ड नंबर 2 मध्ये बरं. आणि सगळीकडे बंदोबस्त. हं. पण लॉकडाऊन. लॉकडाऊन. आजीचं पोट फुगलं. हं, 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 हं. तिला तर ती नळी काढून दुसरी लावायची. हं, अशा वेळेस मला नाईलाजाने रात्री 8, 8:30 वाजता हं, मास्क लावून मी वॉर्ड नंबर 2 मध्ये जायचो. हं, पोलीस लोकं पाहायचे, पण हं, हा वयोवृद्ध आहे, सोडून द्यायचे मला. हं, 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 त्या माऊलीला आणून तिची ती नळी काढून दुसरी नळी कॅथेटर लावून हं, हं, तिला आरामशीर करायचं. मग हं, परत तिला सोडून द्यायचं. हं, 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 हं. ह्या घटना ना त्यावेळेस फार गरजेच्या होत्या हं, हं, आणि एका हं, ठिकाणी तर मला असंच एक जणाचा फोन आला. हं, कॉलेज भागातला आहे. हं, नाव नाही सांगत मी. हं, "काका तुम्ही या अन् मी तुम्हाला काहीतरी देणगी देते. आता कोरोना पिरियड आहे." हं, हं, आनंद वाटला. हं, पळावं लागलं हं, शेवटला. हं, तिथं गेलो असं गेट उघडलं त्या माऊलीने हं, आणि बाहेर आंब्याची झाडं वगैरे, हं, बंगला. हं, बाहेर असंच एक टेबल लावला आणि मी गेल्यावर मग ते टेबलवर बसलो. हं, ते आले बाहेर आणि आता काय म्हणावं मला सुचत नाही. हं. कारण एकमेकाला स्पर्श करणं सुद्धा वाईट हो, होतं हो. कठीण आणि होतं तेव्हा. त्या माऊलीने पाकीट असं टाकलं. हं, असं टाकणं म्हणजे एक थोडंसं दुःखही वाटलं. हं, 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 हं. जसं आपण हं, टाकतो, हं, 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 हं. त्या माणसाची काय अवस्था झाली कुत्र्याला टाकल्यासारखं हं, आपण घेतलंय हं, आणि ते पाकीट घेतलं. हं, म्हटलं, "माऊली नमस्कार, अशीच मदत करत जा." हं, हं, म्हणजे तिची भावना किती मोठी काय कोरोना काळात सुद्धा माझे हं. आई-बाप जगावं. बरोबर, बरोबर. परंतु परिस्थिती नियतीने अशी निर्माण केली कोणी कोणाला स्पर्शही करू शकत नाही. तरी पण जे देणारे हात होते, ज्यांना देऊ वाटत हो, होतं, ज्यांना तुमच्यासारखी निस्वार्थ सेवा करावी वाटत होती, हो. त्यांनी जीवावर उधारून केली ना. केली ना, केली ना. म्हणजे तुम्ही जो प्रसंग हो, सांगितला त्या नर्सला आणणं असन किंवा ह्या हो. सगळ्या लोकांसाठी बाहेर पडणं असन, तुमच्या आणि त्यांच्यात म्हणजे ते मोठे भाऊ आणि तुम्ही लहान भाऊ लहान एवढंच अंतर आहे ना. असं ते घेतलं जास्त पाकीट निघालं. बाहेर गेट उघडता लगेच तिने बादली भरून त्याच्यावर टाकली. म्हणजे हं, माणसाला माणूस कसा आहे ही जाणीव करून दिली त्यावेळेस. हं, हं, नियतीने जाणीव करून दिली. बरोबर, बरोबर. इतकी वाईट परिस्थिती पण नाही तो कठीण काळ होता. कठीण पण त्या काळात. कठीण काळामध्ये सुद्धा तुम्ही माणूस पण जपलं म्हणून हां, तुम्हाला कोव्हिड झाला नाही किंवा हो. तुम्ही कुठलं तुम्हाला इन्फेक्शन झालं नाही नाही किंवा झालं. तुमच्या पण सगळ्या जे काही सगळं नाही एक आजी वयोवृद्ध होते. एक जी आजी तिला कॅथेटर लावायचो ना आम्ही. हं, दुर्दैवाने ती त्यानंतर त्या वारली ती. बरं. वयोवृद्ध झाली ती.
आम्ही 5 जण अंत्यविधीला. त्यावेळेस घरच्यांना फोन केला, निर्बंध होते, कुणी शक्य आले नाही. नव्हतं. 5 जणांनी आम्ही इथं अंत्यविधी केला तिथं. अच्छा. पण तुमच्याकडून तुम्हाला जी सेवा करणं आहे, ती सेवा तुमच्याकडून झाली. हो, झाली. त्याच्यात तुम्ही कमी पडले नाही. हे नाही, सगळ्यात मोठं हो, समाधान. तेच आत्मिक समाधान. बरोबर. आता साधारणतः ज्या पद्धतीने मुलं शिकतायत, आजी-आजोबांचा सांभाळ होतोय. मग आता पुढचं काय माऊली वृद्धाश्रम पुढं काय नेमकं? पुढे आमचा उद्देश असा आहे, हं, की ह्या आजी-आजोबांबरोबर ही जी नवीन पिढी आहे, हं, ही सुद्धा घडवावी, की जे हं. शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर आहे. हं, हं, हं. यांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आता जसे माझ्याकडे एक 15 ते 20 मुलं आहेत. हं, हे मुलं अजून जे शिक्षणाच्या प्रवाहात बाहेर आहेत, हं. त्यांना अजून काही मुलं मिळाले, तर हं. आम्ही ते सुद्धा घेऊ शकतो. अच्छा. आणि अशा मुलांना वाढवण्याचा हं. एक 10वी-12वी पर्यंत त्यांना एक पक्का पाया करावा. बरं. एवढं एक शिकून मानस आहे. स्वतःच्या पायावर उभे शिकून करा. त्यांच्या पायावर उभं करावं, हं, हं, हं. अशी एक मानस आहे. वृद्धाश्रम वाढू नये, कमी व्हावा हं, 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 आणि हं. ही पिढी वाढवावा अशी इच्छा आहे. बरोबर, बरोबर. आता समाजसेवेची जी वाट आहे ना, त्या वाटेवर तुम्ही ज्या पद्धतीचे अनुभव सांगतायत, खरं तर समाजाला वेळ नाहीये. हो, आपण आपण सगळेजण स्वतःच्या प्रपंचात गुंग आहे. तुम्ही समाजाचा प्रपंच करताय. हो. परंतु समाजाकडून ह्या तुमच्या समाजसेवेच्या वाटेमध्ये फुलं अंथरणं अपेक्षित आहे. अ, पण तिथे काटे पण अंथरले जातात. हो. तर मग जे समजा तुमच्याकडं वयोवृद्ध येतात किंवा काही मुलं येतात, तर मग परत ते नातलगांचं समुपदेशन करणं किंवा मग तुम्ही आमच्या वडिलांना का ठेवलं किंवा का काढून दिलं? असे काही कटू अनुभव. असे असे पण कटू अनुभव आहे. एक संभाजीनगरचा अनुभव होते. हं, आणलं त्यांना आमच्याकडे आले ते. हं, त्यांना ठेवलं. हं, परंतु मुलाचे असे फोन यायचे, हं. की मी तुमच्यावर फौजदारी करीन, माझ्या बापाला बाहेर काढा. बरं. कारण आमची इज्जत जाते. हं, त्याला बाहेर काढा. हं, आम्ही एवढंही करून त्याला ठेवलं. हं, हं, वर्ष, दीड वर्ष ठेवलं होतं. हं, नंतर त्याला घरी पाठवून दिलं. हं, त्यानंतर श्रीरामपूरचे काही आहेत, हं. काही असे इथले काही अनुभव आले, तर ते नाही, आमच्यावर मुद्दा असा आहे की तो सांभाळत नव्हता म्हणून ते इथपर्यंत आले हो. ना. हं. आणि मग म्हणजे असे तुझं चुकतं कुठं ते तू समजून घ्यायला तयार नाही. हो, आणि जे प्रामाणिकपणे मानवतेच्या भावनांनी सांभाळतात त्यांना धमक्या देणार. धमकेदार. फार म्हणजे असे म्हणजे आजी-आजोबांचंही असं आहे, काही आजींना आता एक आलेलं आहे, माझ्याकडे जोडपं आलेलं आहे. हं, अक्षरशः म्हणजे जे काही होतं सगळं मुलाला दिलं. मुलाने सगळं हे केलं आणि हं, बाहेर काढलं त्याला. हं, तर तो आता म्हणजे 4 दिवस झाले फक्त आलेले. हं, हं, तर ती आजी आली दर्शनाला आणि तिची बहीण होती. ती बहीण आली घ्यायला. म्हणजे मला यांना जोड्यांना ठेवायचं जोडप्याला. तर काय अडचण म्हणे असं-असं आहे. आणि तो आजोबा म्हणतात, की आपण धरणामध्ये दोघंही हं. जाऊ. बरं. धरणामध्ये उड्या घेऊ. अरे आत्महत्या. म्हणलं असं काही करू नका. हं, आणि त्यांना 4 दिवस झाले. मग ते मुलाचं सोडून द्या. ते 4 दिवसापासून आमच्या वृद्धाश्रमात हं, राहतात. आणि हं, असे जवळ-जवळ माझ्याकडे 7 केस आलेले आहे. हं, या 4-5 वर्षात. हं, हं, की आमच्या तिथं ओव्हरब्रिजचा जो पूल आहे, हं, तुम्ही हं, बऱ्याचशा घटना पाहिल्या असेल तिथं. हं, हं, रेल्वे हं, क्रॉसिंगच्या तिथं हं, बऱ्याचशा अशा आत्महत्येच्या हं, घटना सुसाईड घडतात. स्पॉटच सुसाईड झालेले आहेत. स्पॉट झालेला आहे. हं, अशा माझ्याकडे 7 घटना आल्या, की ज्या 5 महिला आणि 2 पुरुष हं, फक्त तिथं आले. हं, आणि आता आपल्याला सुसाईड करायचं, पण जाता येता उतरून हं. आमचा झेंडा पाहिला पांडुरंगाचा. बरं, खाली उतरून असे आले, बरं. दर्शन घेतलं. हं, आणि तिथं ते त्यांचं एक थोडंसं मला एक 8-10 वर्षापासून एक फेस रीडिंग ज्याला हं, म्हणतो हं, आपण, हं, ते हं, एक अनुभव आला, की ही हं, मुलगी आहे किंवा ही बाई आहे. हं, हे हे तिची अवस्था बरी नाही. मग "ये हं, ताई, हं, बस ताई, चहा पी" हं, असं. हं, हं. आणि हळू करता मग त्यांना त्या कबूल झाल्या, की आम्हाला इथं आत्महत्या करायची. पण पांडुरंग बरं. आलं. अशा महिना आम्ही त्या महिला घरात ठेवल्या आश्रमात. हं, 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 हं. आणि परत त्यांना त्यांच्या पालकाकडे आम्ही सुपूर्द केलं. अशा 8 केस झाल्या. 5 महिला आणि 2 पुरुष ते वाचले. हे पांडुरंगाने एक नवीन एक आमचं काम दिलंय आम्हाला, काही हं, हं, त्यालाच हं. माहीत परमेश्वराला. त्या एक मुलाचा किस्सा संजय नगरच्या. हो. आता तो मुलगा असा आहे, 11 वर्षाचा मुलगा आहे. हं, शाळेत जात नव्हता. हं, वडील व्यसनाधीन. हं, त्यामुळं त्या मुलाच्या बहिणीला घेऊन ती आई निघून गेली. हं, मुलगा 11 वर्षाचा शाळेतही जात नव्हता. नंतर तो इकडे या मोरगे या भागात शाळेत जात होता. 1.5 दिवस शाळेत गेला, त्याच्यामुळे त्याचं रेकॉर्ड काही झालं नाही. बरं. दाखला नाही. आणि त्याचे आजोबा जवळ-जवळ 70-75 वर्षाचे आजोबा ते आले, पाया पडले. म्हणून "काका इकडे घ्या." म्हणलं, "पाया पडू नका तुम्ही माझ्या हं, वडिलांसारखे." हं, नाही म्हणे, "माझा नातू हा 11 वर्षाचा शाळेतच जात नाही." हं, "का?" तर म्हणे, "माझा मुलगा दारू पिऊन फिरतो इकडं-तिकडं. हं, हं, याला तुम्ही पदरात घ्या." अरे हं. आमचा पदर फाटला फार.
आता काय करणार? ठीक आहे म्हणलं, त्याचा दाखला आणा. त्यांनी दाखला पाहिला तर म्हणे ते 1.5 दिवस शाळेत गेला, त्याचा काय दाखला मिळत नाही. मग त्यांना म्हणलं आपण जिथं होते ते शेवगाव भागातली ती मुलगी, तिचा जन्माचा दाखला मिळवला आम्ही. बर. आणि जन्माचा दाखला घेऊन त्याला शाळेत घातलं आम्ही. पुन्हा शाळेत घातलं. तर आता वयोमानाप्रमाणे पूर्वी जसं पहिलीला टाकायचे म्हणून आता वयोमानाप्रमाणे त्याला डायरेक्ट 3रीला टाकलं. त्यासाठी आम्ही एक व्यवस्थापक ठेवले आश्रमामध्ये. एक आहे खिलारी सर म्हणून आहेत, एक शुभम नामेकर म्हणून आहेत, एक जेजूरकर मामा म्हणून आहे, आमचे जे सेवेकरी आहेत. अच्छा. मग ते त्याचा अभ्यास घ्यायचे, कारण डायरेक्ट 3रीला त्याला काही येत नाही. तुम्ही त्याला सेवेकरी शब्द छान वापरता. हो, नाही, एकच मिनिट थांबवतो तुम्हाला, हा, कारण तुम्ही जे मानधन देता त्या मानधन म्हणजे तुम्ही बाकी फुल पगार दिला हा. तरी पण हे काम करायला कोणी तयार नाही आज. नाही नाही नाही. लक्षात घ्या. आणि तुम्ही तर मानधन देता, पगार तर विषयच नाही. पगार नाही. आपणच काडी काडी गोळा करून हो. करतोय. तर ते म्हणजे ती तुमच्या मनातली अंतर्मनाची जी काही भावना आहे हा. ती त्याला म्हणजे सेवेकरी शब्द लागू हो, सेवेकरी. पुढं त्या मुलासाठी. आणि मग त्या मुलाला मग आम्ही 3रीला शाळेत घातलं. आणि त्या मुलगा तो ज्यावेळेस 3ऱ्या दिवशी कपडे बिपडे घालून आला, त्या आजोबाच्या डोळ्यात पाणी आलं. 11 वर्षाचा मुलगा हा वाया गेलेला होता आणि आता त्या काकांमुळं हा शाळेत जायला लागला. आणि जास्त आम्ही विचारित नाही, पण ते मग मुलगा एक दिवस तो आजारी पडला. मी बेलापूर रोडला लोंढे डॉक्टर आहेत, आम्हाला मोफत सेवा देतात ते, राजेंद्र लोंढे म्हणून. त्यांच्याकडे गेलं, त्याचे औषधोपचार केले आणि त्याच्या गोळ्या वगैरे घेऊन मी बेलापूर रोडनी अशोक टॉकीज कडून ओव्हरब्रिज कडे निघलो. तर जाता जाता मला त्यांनी सांगितलं, काका हा इकडे गुजराती मंगल कार्यालय बरं का. म्हणलं असेल, याला काय माहित. तिथून पुढे गेल्यावर तो इथं हे उत्सव मंगल कार्यालय बरं काका. मी थोडस वेगळं हे करायला व्हायला लागलं. तिथून पुढे गेलं, इथं मातोश्री मंगल कार्यालय. तिथून पुढे गेलं, म्हणजे काका इथं स्वयंवर मंगल कार्यालय बरं का. म्हणलं तुला वाचता येत नाही, तू त्या टोकाला, तुला हे कसं माहित. मग त्यावेळी तो सांगायला लागला का वडील सकाळी एक 10 रुपयाचा वडापाव द्यायचे, माझं पोट भागायचं नाही. मग तिथून मी 10व्याच्या ओट्यावर यायचो आणि तिथं पाहायचो 10व्याचा ओटा आता भरलेला आहे. जेव्हा ते लोक सगळे निघून जातील त्यावेळेस लोक निघून गेले की मी हळू त्या जे नैवेद्य दिलं ते कावळ्यांना बाजूला करून ते नैवेद्य खायचो. आणि तिथंही नाही पोट भरलं तर मी हे असे वेगवेगळे मंगल कार्यालय, भुकेची आग इतकी म्हणजे एक समाजातली इतकी वाईट अवस्था आहे. आणि यासाठी तळतळ येते माणसाची का कोणीतरी समाजाने असं मदत जर केली म्हणजे आणखीन 10-20 मुलं सांभाळू शकत. ही समाजाची हे आली पाहिजे. तिथून पुढे गेल्यावर ते सांगितलं इकडे लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालय, म्हणजे त्या टोकापर्यंत तो गेलेला. हे टोकते ते टोकते, त्या भुकेच्या आगीने त्याला हे सगळे मंगल कार्यालय शोधायला लावलं आणि तिथं जाऊन जेवायला मजबूर केलं. आणि आज तोच मुलगा आमच्याकडे 3 वर्षापासून आहे. तो आता 5वीला आहे. पण इतका हुशार मुलगा आहे, तो 8वीच्या मुलांचा प्रश्न सोडवतो, गणित सोडवतो. आणि आज सध्या त्याला आम्ही नवोदयला बसवलेलं आहे. सुदैवाने जर झालं, आजच त्याचे पेपर आहे. आज योगाला 2 मुलं आम्ही नवोदयला बसवले. कदाचित एक त्यांच्या नशिबाने जर झाले चांगले तर पुढे एक क्लास 1 ऑफिसरही होऊ शकतील. आणि तेही समाजाची मदत करेन. कमीत कमी ते तरी त्यांच्या आई बाबांना बाजूला सोडणार नाही. हा एक कामाचं सार्थक तेच म्हणावं लागेल. आता तुम्ही इतकं समाजाचं दुःख पाहिलं, तुमच्याकडे येणारा प्रत्येक माणूस एक दुःखाचा समुद्रच मानता येईल त्याला. व्यथेचा एक वेगळी स्टोरी, एक वेगळी कथा. आणि मग हे सगळं पाहिल्यानंतर एकीकडं प्रचंड क्रूर वागणारा समाज, दुसरीकडे तुम्ही प्रामाणिकपणे मदत करतायत तर समजा त्या मदतीमध्ये पण अडचणी निर्माण करणार समाज, आणि तिसरीकडं तुमची क्षमता असून पण तुम्ही मदत करत नाही. 3 प्रकारचे लोक, 3 प्रकारचे वर्तणुकीचा मानवी स्वभाव तुम्ही बघताय. आता हे सगळं बघितल्यानंतर समाजात माणुसकी शिल्लक आहे का? शिल्लक फार कमी आहे. जसं वाटत ना, म्हणजे आमची जी अपेक्षा होती, जर माणुसकी जर असती तर मला ही जी माझी 365 दिवस केव्हाच पूर्ण झाले असते. हॉटेल फुल आहेत पण इकडं वृद्धाश्रमात अन्नदानाला वेळ नाही. हो, मला माणसाच्या अजून हृदयात तेवढी जागा नाही माणुसकीची, फार कमी आहे, असं माझं एक वैयक्तिक मत आहे. पण जे काही चांगले लोक आहेत त्यांच्या मदतीने हे काम सुरू आहे. ह्या चांगल्या लोकांच्या मदतीमुळे हे काम सुरू आहे. आणि
पांडुरंगाची पण ती आमची भावना आशीर्वाद आहे. आहे, आशीर्वाद आहे की तो आम्हाला कुणीतरी काहीतरी आणून देतं. ज्यावेळेस काम आम्हाला ठप्प होऊन देत नाही. काम ठप्प होऊन नाही देत, त्या त्यावेळेस गोष्टी वाचून ते अडलं हो, असं होत नाही. ज्यावेळेस असं वाटतं आता उद्या तेल नाही, पांडुरंग आता उद्याचं पहा. आणि असे काही अनुभव आले दादा, उद्या तेल नाही, आता उद्या इकडून तरी 1 लिटर तेल आणून आपण भागवायचं. पण सकाळी असा येतो पांडुरंग कोणाला तरी पाठवतो, 15 लिटरचा तेलाचा डबा आम्हाला देऊन जातो. क्या बात त्याला काय म्हणावं आता? गहू संपले जातात, गहू संपले कोणाला तरी आम्ही सांगत असतो. कोणीतरी एक नाही 2 गोण्या गव्हाचे आणून देतो. हा एक अच्छा. माझा एक अनुभव आहे. म्हणजे परमेश्वर चांगल्या कामाला म्हणजे खरंच साथ थोडक्यात देत तुम्हाला असतो. सांगायचं का म्हणजे ईश्वर पण हो, आहे आहे, आणि माणसातलं माणूस पण शिल्लक आहे. आहे, शिल्लक आहे. फक्त प्रश्न असा आहे की जे प्रामाणिकपणे मदत करतात ते पुढे येत नाही. हां, ते त्यांचं पडद्याआड राहून काम करतात. हां, आणि जे करत नाही त्यांचा गाजावाजा जास्त असतो. त्याच्यामुळे आपल्याला जे हॅमर होतं, हां. विशेषतः आम्ही माध्यमात काम करणारे लोकांच्या डोक्यात हेच असतं की नकारात्मकता प्रचंड आहे. हां, ह्या सगळ्या नकारात्मकते नो डाऊट नकारात्मकता आहेच, परंतु आहे. सकारात्मक ज्या पद्धतीने तुम्ही श्रीरामपूर शहर सगळं एकीकडे आहे हां. आणि तुम्ही एका कोपऱ्यात आहे. हो, कोपऱ्यात आहे. त्या त्या कोपऱ्यामध्ये हा मानवतेचा दिवा तुम्ही पेटवताय आणि हो. हे सगळं मानवतावाद किंवा निराधार हो. सांभाळण्याचं काम करताय. संस्थेला अनेक पुरस्कार पण मिळाले, हो. गौरव पण झाला. आतापर्यंत श्रीरामपूर भूषण पालिकेने तुमचा गौरव केला. श्रीरामपूर भूषण केलं, मानव सेवा पुरस्कार मिळाला. हं. त्यानंतर समाजरत्न म्हणून पुरस्कार दिला. असे अच्छा. जवळजवळ 40 ते 50 पुरस्कार आमच्या हं, हं. संस्थेला दिले. मला नाही म्हणणार मी. हां, नाही, हरकत नाही. संस्थेला त्या दिले. कामाला दिले. हो, हं, कामाला दिले. हं, हं. तर पण मला काय वाटतं माहिती का, हे सगळे पुरस्कार तर मोठेच आहेत. हं. ते तुमचा सगळ्या कामाचा, त्या सगळ्या टीमचा गौरव करण्यासाठी ते गरजेचेच होते. चांगलं करणाऱ्याच्या पाठीवर कौतुकाची थाप समाजाने टाकली, त्याचा तुम्ही स्वीकार केला. हं. आनंदाची गोष्ट आहे. पण जो प्रवास तुम्ही सांगताय, जो संघर्ष तुम्ही सांगताय, तो ऐकल्यानंतर माझ्या दृष्टीने महत्वाची ही गोष्ट आहे, हं. की तुम्ही जे समुपदेशन केलं हं. आणि जे वयोवृद्ध परत पाठवले, हो. ते लेकरा बाळात त्यांच्या गेले आणि ते त्यांचं जे काही आयुष्याचे शेवटचे क्षण आहे ते आनंदाने आनंदाचं आयुष्याची झालं. संध्याकाळ त्यांच्या रक्ताच्या माणसात ते घालवणार आहेत. हो. तर ते ते जे काम तुम्ही केलं ना, तर हां. ती जी त्या कामास ते काम करणं हाच खरा पुरस्कार आहे हो, समाजासाठी, आहे. असा विषय. कारण त्यामुळं ही सगळी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. निरंतर. आता तुम्ही जे सांगताय की ते आभाळ इतकं फाटलेलं आहे की शिवायचं कुठं कुठं. हां. आणि आता तुम्हाला पण मर्यादा आहे ना, उद्या आहे. तुमच्यात उमेद आहे काम करायची. हां. पण शेवटी तुमचा खिस्सा, शेवटी संस्थेचं जे काही बॅलन्स शीट आहे हां. ते पण पाळावं लागणार आहे. कोलमडतं. आणि जागेचा पण प्रश्न आहे. हो. या सगळ्या परिस्थितीमध्ये जे विचार आणि संस्कारांची पेरणी असेल ते पण काम तुम्ही करताय हो. पुढच्या पिढ्यांना घडवण्यासाठी. आता ही सगळी समाजसेवा, आता तुमचं पण खरं एक तुम्ही पण ज्येष्ठ नागरिकाच्या तुम्ही हो, स्वतः आहे. सांगितलं की तुमचं वय 70 आहे आता. हां, 70. तर मग आता तुमची पण आयुष्याची संध्याकाळ आहे हो. आणि मग आता ही सगळी लढाई आता आणखीन पुढे किती दिवस आणि कशी? नाही, आता ही चालू राहणार. यानंतरही माझा मुलगा आहे. बर त्यालाही याची समाजसेवेची आवड आहे. बर तोही म्हणतो आता आपण काम पुढे न्यायचं. काम पुढं घेऊ. अच्छा. आणि यामध्ये एक आनंदाची बात म्हणजे असं मला एक वाटतं, हे एवढं एक 8 वर्ष मी हे करून एक अशी एक फिलिंग आहे. खरंच अहिल्यानगरमध्ये ना माझ्या इतकं सुखी मीच. बर अशी एक भावना मला नाही. एक आनंदाचं एक आयुष्याची संध्याकाळ एकदम आनंदात चालू आहे. आज मी 30-35 यांचा ज्या समाजाकडून मदत करून त्याचा एक पालक आहोत. एकत्र कुटुंबात आहे. हे एक आनंदाचं फिलिंग आहे वाटतं मला. त्यामुळे म्हणजे कामाची उभारी येते. बरोबर बरोबर. म्हणजे अनेकांची प्रत्येकाची श्रीमंतीची हो. किंवा मोठेपणाची व्याख्या व्याख्या वेगळी असते. वेगळी तर तुमची असते. व्याख्या हां. या सगळ्यांचा पालक होणं आहे. या हां. सगळ्यांसाठी आपण जे काही समर्पण भावनेने करतोय, हां. या सगळ्यांना माणुसकीच्या नात्याने सांभाळतोय, हो. ती भावना तुमची आहे. आहे. क्या बात आहे, अप्रतिम. खरं तर गेली काही मिनिटं आपण ज्या पद्धतीने काकांना समजून घेतलं आणि हा सगळा माणूसपणाचा प्रवास समजून घेतला. मी माध्यमात काम करतो त्यामुळं आपल्यापैकी अनेकांना माहित नसेल, पण समाजाचं वास्तव या निमित्ताने शेअर करतो, की केरळला आपण सगळ्यात साक्षर राज्य म्हणतो. केरळच्या शिक्षणाचे गोडवे गायले जातात. परंतु सगळ्यात जास्त वृद्धाश्रम असलेलं राज्यातलं राज्य असेल तर ते केरळ आहे. ही केरळची विदारक दुसरी बाजू आहे. आणि ज्या समजा गुजरातला आपण विकासाचं मॉडेल किंवा औद्योगिकरण ज्या पद्धतीने गुजरातने केलं आहे किंवा गुजरातला वेगळ्या पद्धतीने पण वेगळ्या चष्म्यातून पाहिलं जातं. त्या गुजरातमध्ये सगळ्यात कमी वृद्धाश्रम आहे. म्हणजे ही 2 टोक आहेत. महाराष्ट्र या सगळ्या 5 जर राज्य पाहिली तर 3ऱ्या क्रमांकावर आहे.
आपण पण विकसित आहोत, पण आपल्या विकासाच्या 3ऱ्या क्रमांकावर आपण वृद्धाश्रमांची संख्या जर देशात असेल तर ही नक्कीच भूषावह बाब नाहीये. परंतु जी गरज आहे वृद्धाश्रमांची, ती गरज आहेच, ती वास्तव आपल्याला स्वीकारावं लागेल. आणि वागुंडे काकांनी ज्या पद्धतीने त्यांच्यातला संवेदनशील माणूस, त्या संवेदनशील माणसाने हे स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. ते स्वतः सांगतायत. त्यांच्याच शब्दात सांगायचं झालं तर पहिल्या दिवशी वृद्धाश्रमाचे ऍडमिशन फुल झाले. त्यांना आनंद व्हायला पाहिजे होता. पण ते म्हटले दुर्दैव आहे आमचं की ते ऍडमिशन फुल झाली. ते वयोवृद्ध यावेत, त्यांना निराधारांना आधार मिळावा, पण तो एका गरजेपर्यंत ते खरोखरच निराधार असतील तर त्याला 100% आधार मिळाला असेल. पण ज्यांना कुणाला मुलगा शिल्लक असेल, मुलगी शिल्लक असेल, त्या सगळ्यांनी ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्या अंगा खांद्यावर आपल्याला घडवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं, ते खरोखर रस्त्यावर फेकून देण्यासारखे, रस्त्यावर लुटून देण्यासारखे आहेत का? याचा मानवतावादाने विचार करण्याची वेळ आलेली आहे. तो विचार समाज करत नाही. म्हणून 70 वर्षाच्या वागुंडे काकांना 17 वर्षाचं होऊन समाजाची सेवा करावी लागते. काका, ज्या पद्धतीने तुम्ही ही सेवा केली आणि ज्या पद्धतीने तुम्ही करतायत, नक्कीच ईश्वराला सुद्धा असं जर कोणाची भक्ती करावीशी वाटत असेल तर तुमच्यासारख्या माणसांची करावी वाटेल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण हे मानवतावाद, हे समर्पण आणि त्याला कुठल्याही वयाचं बंधन नाही आणि स्वतःचं डिवोशन खर्च करून कुणी देईल, कुणी करल, हे तर समजा नंतरच आहे, पण आधी स्वतःपासून सुरुवात. म्हणजे तुमच्या सर्व कामाला मनापासून सलाम. कल्पनाताईंनी पण ज्या पद्धतीने तुम्हाला साथ दिली, त्यांचा पण मनपूर्वक खरं आभार मानले पाहिजे मी श्रीरामपूरकर म्हणून. आणि हे काम निश्चितच वृद्धाश्रम तुमचा एक दिवस त्याला कुलूप लागावं, पण त्याच वृद्धाश्रमाच्या जागेवर विचार आणि संस्काराचा वर्ग मात्र सुरू राहावा. धन्यवाद.